लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे निवडणूक आणि या उत्सवाचा पाया असतो मतदार यादी। सध्या संपूर्ण महाराष्ट्रात एक अशी प्रक्रिया सुरू आहे जिची चर्चा फारशी उघडपणे होत नाहीये, पण तिचा परिणाम येणाऱ्या निवडणुकीच्या निकालावर नक्कीच होणार आहे। निवडणूक आयोगाकडून SIR म्हणजेच स्टँडर्डायझेशन, इंटिग्रेशन अँड रेक्टिफिकेशन ही मोहीम राबवण्यात येते। यासोबतच मतदार याद्यांचे मॅपिंग करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। विशेष म्हणजे यासाठी 2002च्या जुन्या याद्या आणि 2024च्या अद्ययावत याद्यांचा आधार घेतला जातोय। ही प्रक्रिया शासकीय सुसूत्रीकरणाचा भाग आहे की यामागे काही राजकीय रणनीती दडली आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे। निवडणूक आयोगाच्या या मॅपिंग प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा मोठा वापर केला जातोय। 2002 मधील डेटाबेस आणि 2024 ची सद्यस्थिती यांची तुलना करून मतदारांचे भौगोलिक स्थान निश्चित केले जात आहेत। अनेकदा शहरी भागात पुनर्विकासामुळे किंवा स्थलांतरामुळे मतदारांचे पत्ते बदलतात। अशा वेळी त्यांचे नाव योग्य त्या मतदान केंद्राशी जोडणे हे मोठे आव्हान असते। SIR प्रक्रियेद्वारे ही नावे प्रमाणित केली जात आहेत। यामुळे एकाच मतदाराचे नाव दोन वेगवेगळ्या मतदारसंघात असण्याचे प्रकार थांबणार आहेत। ही प्रक्रिया सध्या तहसील आणि जिल्हा अधिकारी स्तरावर अत्यंत गोपनीय आणि शांत पद्धतीने राबवली जाते, जेणेकरून कामात अडथळा येऊ नये। या प्रक्रियेचे सर्वात मोठे फायदे म्हणजे पारदर्शकता आणि अचूकता। बोगस मतदान रोखण्यासाठी ही एक मास्टर स्ट्रोक ठरू शकते। मतदारांना त्यांच्या घराच्या जवळचे मतदान केंद्र मिळण्यास मदत होईल आणि कुटुंबातील सर्वांची मतं एकाच केंद्रावर येतील। मात्र याचे काही तोटे किंवा भीती देखील व्यक्त केली जाते। जर सॉफ्टवेअर किंवा मानवी चुकीमुळे डेटा मॅच झाला नाही तर अनेक जुन्या मतदारांची नावे यादीतून अचानक गायब होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तसेच मॅपिंग करताना तांत्रिक बिघाड झाल्यास मतदारांना मतदानापासून वंचित राहावं लागू शकतं। ही सर्वात मोठी चिंतेची बाब आहे। सरकारच्या दृष्टीने ही एक प्रशासकीय सुधारणा आहे ज्याचा उद्देश निवडणूक प्रक्रिया हायटेक आणि त्रुटीमुक्त करणे हा आहे। सत्ताधारी पक्ष याला डिजिटल इंडियाचा भाग मानतायत। दुसरीकडे विरोधकांनी या प्रक्रियेवर सावध पवित्रा घेतलाय। ही प्रक्रिया शांतपणे का केली जाते? यात सत्ताधाऱ्यांच्या फायद्याचे मतदार निवडून इतरांचे नाव कट केले जात नाही ना, असे प्रश्न विरोधी पक्षांकडून उपस्थित केले जात आहेत। जनतेमध्ये मात्र या प्रक्रियेबाबत अजूनही संभ्रमावस्था आहे। सामान्य मतदाराला भीती आहे की याद्यांच्या या अदलाबदलीत आपलं नाव कायमचं तर कट होणार नाही ना। SIR आणि मॅपिंग ही प्रक्रिया लोकशाही मजबूत करण्यासाठी गरजेची असली तरी ती पूर्णपणे पारदर्शक असणं आवश्यक आहे। निवडणूक आयोगाने या प्रक्रियेबाबत नागरिकांना अधिक माहिती देणं गरजेचं आहे। शेवटी एकही पात्र मतदार यादीतून सुटता कामा नये, हीच लोकशाहीची खरी कसोटी आहे। मतदारांनीही आपल्या नावाची खातरजमा वेळोवेळी करून घेणे हाच यावरचा उत्तम उपाय आहे। तोपर्यंत तुम्ही पाहत रहा ऑनलाईन नेता।